पाहुणचार मध्ये आमचे पाहुणे तुमच्यासाठी आज एक खास उपवासाची आयुर्वेदिक फ्युजन रेसिपी घेऊन आलेत। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणात उपवासाच्या पदार्थांची चव तुम्ही चाखली असणारच आणि म्हणूनच आज आमचे पाहुणे तुम्हाला खास श्रावणातील उपवासाची आयुर्वेदिक रेसिपी बनवून दाखवणार आहेत। ही रेसिपी नेमकी बनवायची कशी हे पाहण्यासाठी जाऊयात पाहुणचारच्या किचन मध्ये। नमस्कार, मी वैशाली कवडे। पाहुणचार मध्ये आपलं मनापासून स्वागत। सध्या श्रावण हा महिना सुरू आहे आणि आपण श्रावणामध्ये उपवासासाठी साबुदाणे किंवा बटाटे यांचा वापर करतो, पण हे पचण्यासाठी जड असतात। तर यावर पर्यायी उपाय म्हणून आपण आयुर्वेदाचा वापर करूनही अशा काही रेसिपी बनवू शकतो आणि त्या कोणत्या रेसिपी आहे चला तर जाणून घेऊया। आज आपण आलो आहोत ऐरोली येथे आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर ओंकार बिळगी। नमस्ते। तर मग आज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही अशी कोणती खास श्रावणाची रेसिपी दाखवणार आहात? श्रावण म्हटलं तर पाऊस आला। पावसात शक्यतो आपण एक अनुभव घेतो की शरीराची अग्निशक्ती, पाचन शक्ती ही कमी होते। तर त्या अनुसरून आपण आज एक बेसिक रेसिपी सुरू करणार आहोत, ती आहे हनी बेस्ड फ्रूट सॅलड। ह्याच्यात आपण मधाचा प्रामुख्याने वापर करणार आहोत। जो मध आपण जो म्हणतो की ज्याच्याकडून ॲलर्जीज शरीरात असतात किंवा पचनशक्ती ही सुधारते, म्हणून आपण मधाचा वापर करून हे पूर्ण ड्रेसिंग करणार आहोत। अच्छा, म्हणजे आज आपल्याला एक श्रावणामध्ये हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलड ही रेसिपी बघणार आहोत आपण। आणि ही रेसिपी म्हणजे उपवासात सुद्धा चालते का? नक्कीच। मध हा उपवासाला ग्राह्यच समजतात आणि त्या अनुसाराने आपण जे काही फ्रूट्स किंवा फळं आपण इथे घेणार आहोत ती सर्व आपण एरवी उपवासात घेतोच। अच्छा, तर मग यासाठी लागणारे साहित्य बघूया। हो नक्कीच। आपण इथे घेतोय पपईचे काप, पेरचे काप, सफरचंदाचे काप, डाळिंबाचे दाणे, काळ्या मनुका। आणि काळ्या मनुका ह्या इथे आपण 1 तास पाण्यात भिजवून ह्याची आपल्याला लागणार आहे आपला प्रमुख मध। आणि ह्या सर्व गोष्टींसाठी जिथे आपण मिक्स करणार आहोत त्याच्यात आपल्याला लागणार आहे पिंपळीची पावडर, सेंधव मीठ, एक वंशलोचन म्हणून एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ती, आणि सुंठ। अच्छा, तर म्हणजे फ्रूट सॅलड तर आहे, त्याच्यासोबत आपण आयुर्वेदाचाही वापर केलेला आहे आणि साहित्य तर आपण पाहिलेलंच आहे। तर वळूया कृतीकडे। प्रथम आपण सगळ्या आपल्या जे फळं आहेत ती मिक्स करून घेऊ। अच्छा, हे आहे पपई। पपई ही डोळ्यांसाठी चांगली हो, असते। ह्याच्यात अजीवनसत्व प्रामुख्याने असल्यामुळे हे डोळ्यांसाठी चांगलीच असते। अच्छा, हे आपण ह्याच्यात आपण पेर घेणार आहोत। ह्याच्यात पण आयर्न प्रचूर मात्रेत आहे, लोहसत्व। आणि लोहसत्व जेवढं आपल्या शरीरात जाईल तर ते आपल्या केसांसाठी किंवा स्किनसाठीही सुद्धा चांगलं असतं। आणि हे आहेत सफरचंदाचे काप। अच्छा, सफरचंद हे पचनासाठी फार चांगले असतात। हो, सफरचंद आपण एरवी ही म्हण आहे की जेवढे आपण सफरचंद खाऊ तेवढे आपण डॉक्टरांकडे कमी जायला हवं। त्याच्यात त्याचे जे सत्व आहे, जीवनसत्व, त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे। डाळिंबाचे दाणे आपण टाकणार आहोत। हा, डाळिंबाचा प्रामुख्याने उपयोग, त्याचा आंबटपणा हा शरीराला बाधाकारक नाही आहे। म्हणजे त्या अनुषंगाने समजा चिंच आपण वापरण्यात आणली तर त्याच्यामुळे आर्थरायटिसचं दुखणं, ॲसिडिटी हे विकार वाढतात। अनारदाण्यामुळे त्याचा असा उपद्रव शरीरात होत नाही। तर मग आपण सगळी फळं ह्या बाउलमध्ये घेतलेली आहेत। आता काय करणार आहात? आता आपण मधात सगळी ही द्रव्य मिक्स करणार आहोत। त्याच्यात सर्वप्रथम आहे पिंपळी। अर्धा चमचा पिंपळी आपण टाकणार आहोत ह्याच्यात। याचे काय फायदे असतात? पिंपळी ही सर्व ह्या फळांना, आहाराला शरीरात पचवण्यासाठी मदत करेल। अच्छा, म्हणजे आपण तुम्हाला सुंठ माहिती असेल, तसंच आयुर्वेदात पिंपळीला पण खूप महत्व आहे। सुंठ ही आपल्या प्रचलित भाषेत आपण खूप वापरतो। खरं आपण सुंठीचा पण इथे वापर करणार आहोत। सुंठ पण अर्धा चमचा टाकणार आहोत। सुंठ म्हणजे ही आपण जे इंग्लिशमध्ये ड्राय जिंजर म्हणतो, किंवा आल्याला दुधात उकळून गार झाल्यावरती त्याची पावडर करणं, ती सुंठ आहे।
तर एक खास सल्ला आपल्या पाहुण्यांनी आपल्याला दिलेला आहे का, जे आपण आलं वापरतो ते आपण सुकवून ते दुधात उकळून घ्यायचं, हो. तर त्याचं सुंठ होतं. त्याची सुंठ होते आणि मग त्याचा जो तीक्ष्णपणा असतो तो मृदू होतो आणि शरीराला पचण्यासाठी त्याचे फायदे होतात. हो. त्याबरोबर आपण हे थोडंसं सेंधव मीठ आहे ह्याचा वापर करणार आहोत, जस्ट थोडीशी टेस्ट येण्यासाठी. हे सेंधव मीठ आहे, आपण चवीनुसार घेत आहोत. ही वंशलोचन आहे, ही बांबूच्या गाभ्याचे भस्म आहे. हा, त्याला जाळून त्याची पावडर करतात. ह्याच्यामुळे जो आहार इथे स्थूलरित्या पचवायसाठी ह्याचा परत उपयोग होणार आहे. मी प्रत्येक वेळा पचन जे म्हणतोय, आपण आपल्याला माहितीच असेल की आपल्या पोटामध्ये HCl जे आपण पचण्यासाठी मदत करतं, त्याचं प्रमाण स्ट्रेसमुळे किंवा हा पावसाळा सीझन असल्यामुळे कमी होतं. ही सगळी द्रव्य वापरून आपण त्याच्यात वाढ करतो. अच्छा, म्हणजे जी एक डायजेस्टिव्ह पावर कमी झालेली असते त्याचं आपण त्याला एनहान्स करतो. पाचन शक्ती म्हणजे जी पचनाची जी अग्नी असते त्याच्यासाठीच आपला याचा वापर होतोय. आणि हे आपण गॅस वापरत नाही आहोत, जो आपल्याला आपण एरवी भात शिजवण्यासाठी तुमचे पोहे करण्यासाठी वापरतो. इथे ही द्रव्य आहेत जी शरीराच्या आत जाऊन आपल्याला त्याचा चांगला उपयोग अग्नी तयार करणार. आपण मधामध्ये टिपळी, सेंधव मीठ, वंशलोचन आणि हे सुंठ घेतलेलं आहे. आता काय करणार आहात? आपण ही सगळी द्रव्य मिक्स करू. मिक्स करण्यात पण आपण शक्यतो दोन्हीही बाजूने मिक्स केलं तर उत्तम, की जे त्याच्यात आत अणुरेणू आहेत ते समप्रमाणात शरीराशी पचनात मदत करतील ना. की जनरली आपण एकाच दिशेने मिक्स करतो, तर त्याचा आयुर्वेदात प्रत्येक ह्या मिक्सिंगला एक वेगळा त्याचा संबंध आहे. अच्छा, म्हणजे आपण जे मिक्स करणार आहोत ते आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजही फिरवायचं, म्हणजे दोन्ही फिरवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण क्लॉकवाईज एखादं द्रव्य फिरवतो, कुठलंही मिक्सचर, ते शरीरात पुरण करण्याचं किंवा जिथे क्षय झाला असेल ते भरून काढण्याचं काम करतं. आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज फिरवतो त्याचा क्षय ह्रास करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी वापरायची असेल तर शक्यतो तुम्ही अँटी क्लॉकवाईज हा मध जास्ती फिरवणं अपेक्षित आहे. अच्छा, तर असाही म्हणजे फायदा असतो की वजनही कमी होतं याने. हल्ली कसं सगळीकडे डाएटचं फॅड आहे आणि याच्यामुळे वजनही कमी होतं. हे एक चांगला उपाय आहे. नक्की. जस्ट आपण समजा हेच 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी सेवन केलं न फळं घेता, कारण ह्याच्यात सुक्रोजचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्याला ह्याचा उपयोग एवढा होणार नाही. फक्त हे जे आपण मिक्सचर एकत्र केलंय त्याचा 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी आपण नियमाने सेवन केला तर तुम्हाला तुमचं ॲडिपोज जे फॅट टिश्यूज वाढलेत ते वजन कमी करण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. काय करणार आहात? हे आपण जे आपण मधाचं द्रव्य मिक्स केले ते आपण ह्याच्यात मिक्स करू. अच्छा, त्याचबरोबर जे आपण प्युरे करून ठेवलेला काळ्या मनुकांचा तो देखील आपण ह्याच्यात घालणार आहोत. अच्छा, आणि काळ्या मनुका जर आपण खाल्ला तर त्याच्यामुळे कसं एनर्जी मिळते. तुमचं एक अनुलोमक त्याचा गुण आहे की शरीरात रोज आपल्याला जे कॉन्स्टिपेशन सारखे आजार होतात किंवा ॲसिडिटी सारखे जे वारंवार आपल्याला लक्षणं दिसतात, ती लक्षणं ह्याचा वापर केल्याने खूप कमी होतात. आधीच्या काळात काळ्या मनुका ह्या मुखशुद्धीसाठी लोक वापरत असे, तर आता आपण सध्या ह्याचा विसर आपल्याला पडत चालला आहे. तर तुमच्या माध्यमाने मी लोकांपर्यंत अशा छोट्या गोष्टी ज्या त्यांच्या शरीराला खूप हितकर असू शकतात हा पोचवण्याचा एक प्रयत्न आहे. ही रेसिपी आपण सर्विंग बाउलमध्ये काढत आहोत. तर वैशाली, ही आपली हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलडची रेसिपी ही तयार झालेली आहे. मला सांगा कशी तुम्हाला वाटली? अच्छा, ही रेसिपी कशी झाली आहे हे मी खाऊन बघणार आहे. इंटरेस्टिंग रेसिपी. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आयुर्वेदाचा जो वापर केलेला आहे, सेंधव मीठ आहे,
पिंपळी आहे, वंशलोचन आहे आणि सुंठ आहे, याचा सगळ्यांचा स्वाद एकदम मिळून आलेला आहे. आणि एवढी छान आयुर्वेदिक श्रावणाची रेसिपी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवली, त्याच्याबद्दल धन्यवाद. ही रेसिपी कशी करायची आहे पहा याचा झटपट रिकॅप. हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पपईचे काप 1 वाटी, पेरचे काप 1 वाटी, सफरचंदाचे काप 1 वाटी, डाळिंबाचे दाणे 1 वाटी, मध अर्धी वाटी, काळ्या मनुक्याची पेस्ट 1 वाटी, पिंपळी पावडर अर्धा चमचा, वंशलोचन पावडर अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, सेंधव मीठ अर्धा चमचा. हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलड बनवण्याची कृती: प्रथम एका भांड्यात पपईचे काप, पेरची काप, सफरचंदाची काप आणि डाळिंबाचे दाणे घ्यावे. नंतर मधामध्ये पिंपळी पावडर, सुंठ पावडर, सेंधव मीठ आणि वंशलोचन पावडर घालून मधाचे मिश्रण चांगले एकजीव करावे. वरील मधाचे मिश्रण फळांच्या कापांच्या मिश्रणात घालून चांगले एकत्र करावे. तयार हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलड सर्विंग बाउल मध्ये काढून डिश सर्व करावी. खाण्यासाठी तयार हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलड. हनी ड्रेसिंग फ्रूट सॅलड ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा.